कशी काय पब्लिक. तर आपण आज चालू होतो पठारावर, तुम्हाला दाखवतो आहे तिथं आमच्याकडे एक मस्त एक डोंगर आहे, तिकडे दाखवतो तुम्हाला. बघा हा रस्ता आहे, तर आता चाललो दाखवतो. हे बघा इकडं हा रस्ता आहे, आपण चाललो तुम्हाला दाखवतो. पूर्ण हा रस्ता एकदम खराब आहे इकडं. इथं पूर्ण एक सारखं सगळीकडे सारखं ग्राउंड सारखं दिसतंय. इथून जे दिसते आता समोर पूर्ण एक नदी सारखं होईल बघा. इकडं पूर्ण जे हा तिकडं तिकडं दिसतंय. इकडं बघा किती खोल दरी, इकडं किती खोल दरी, एकदम पूर्ण खोल, एकदम लय भयंकर. इकडं पण काय लंब्या लंब्या दिसतात. इकडं जिकडं पाहा तिकडं हेच दिसते. त्या तिकडं कोणतरी बैलगाडी आहे उभी, दिसते का नाही काय माहिती. आणि हे बघा इकडं इतकं लंब पठार आहे आमच्या इकडं. इकडं पूर्ण एवढं या साईडचं तिथं गाडी उभी आहे, बैलगाडी उभी कोणाची तरी. आणि इथून आपल्याला जर असं जायचं आहे. रस्ता बघा किती खराब आहे इकडला. जरासं जर का चूक झाली डायरेक्ट तंगडच मोडताय. तंगडा मोडले चार गोट्यावर स्लिप झाली की सगळे तर गोटेच गोटे. आणि तिकडं खाली बघ किती खोल, तिकडं वावर येतं लोकांची, किती खोल तिकडं खाली तिकडं राहतात तिकडं. आणि हे बा इकडं बा पूर्ण हे इथून गाडी टाकायची आपल्याला. इथून आपली गाडी गेली इकडं, ही गाडी आपली हे तिकडं लोक त्याचे पाणी दिसते का आपल्याला. काय पाण्यापाशी इतका मस्त दिसते. त्या पाण्यापाशी काय आपल्याला दाखवतो आता पुढे जाऊन. आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की व्हिडिओ बनवायला लय मेहनत लागते. आता बा इकडं बा पूर्ण तेव्हा पूर्ण केवढा मोठा पठार दिसतो. तेव्हा तिकडं बघा ते रोही दिसतात का तुम्हाला. ते बघा ती नीलगाय बघा, ती नीलगाय येतं आमच्या इकडे. नीलगाय म्हणतात त्याला, नीलगाय म्हणतात, पण ती प्रॉपर त्याला रोही म्हणतात. रोही हो बघा इकडं बघा किती मोठं आहे. हे बघा पूर्ण बघा इथून एवढं सगळं पाणी आहे. ते तिकडं मंदिर आहे एक. इकडं ते एक डॉगी तिकडं बघा, तिकडं बघा तुम्ही काय तिकडं पूर्णच्या पूर्ण एक रोह्याचा कळप दाखवतो तुम्हाला. गाडी दाखवतो तिकडं दिसते का नाही काय माहीत, पण दाखवतो झूम करून. ते बघा किती मोठा कळप आहे. ते पहा तो रोहीचा कळप. ते पाहते हेच ते मी सांगू लागलो काल सांगत होतो तुम्हाला. त्याचे नील काय त्रास देतात ते हेच आहेत. ते पूर्ण 30-35 कळप आहे. तेवढा ते एकदा जर का शेतात घुसला तर पूर्ण शेतात डायरेक्ट हे नासडाच करतात. एवढे भयंकर आहेत ते. तुम्हाला पाण्याचं दाखवतो बघा, पाण्याचं शॉट दाखवतो किती मोठं पाणी इकडं बघा. हे पूर्ण पठारच आहे सगळीकडे. जिकडं तिकडं खाली दिसते तिकडं सुद्धा पठारच आहे. इकडं सुद्धा आहे. हे पण पहा इकडं. आणि हे बघा हे आपण इथं एकदम ब्रँड दिसतोय. तुम्हाला दाखवतो इकडे व्ह्यूज दाखवतो. चला रोह्याकडे दाखवतो तुम्हाला. ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा हेच ते प्राणी जे त्रास देतात. हे झूम करून दाखवतो. लय भयंकर आहे. लय कळप आहे आमच्या इकडे. याचा लय त्रास आहे त्याचा. इथं आपली ती मग तुम्हाला दाखवला ते स्पॉट हे इकडे आहे. हे असं इथून एवढं तेव्हा ते हाणले तर खाली आता ते जातात खाली कंप्लीट आपल्या शिवाराकडे जातात. हे बघा हे पूर्ण डोंगरच्या डोंगर दिसते सगळीकडे. दिसते का तिकडे सगळीकडे हिरवगार आहे. पूर्ण गायरान म्हणतात इकडे. इथून आता आपण जाऊ करेक्ट आपल्या शेताकडे, कारण की आता हे जर काय तिथं गेले शेताकडे पूर्ण नासडा करतात. इकडं बघा पूर्ण खाली सुद्धा दिसते का तिकडं खाली. तिकडं गाव आहे. तर चला तुम्हाला खाली दाखवतो. 10 मिनिट थांबलो होतो, पण ते रोही आल्यामुळं आता आपण तिथून खाली चाललोय. तर डायरेक्ट मला आता खालीच गेलेला रस्ता दाखवलेला. रस्ता खराब आहे. तिकडं बघा किती खाली दिसते ते पूर्ण. पूर्ण जिकडं दिसते का हे पूर्ण असं खाली पसरेल बरं पूर्ण. या साईडने जिकडं दिसते सगळं ते बघा. ते तिथे बघा ते बघा ते तिथं दिसते ते बघा. ते नीलगाय बघा. ते किती येतात 5-6 नीलगाय येतात तिथे येतात नीलगाय 5-6. आणि आता इकडं बघा आपण इकडं तुम्हाला दाखवतो. इकडं सुद्धा येतात. हे बघा इकडं किती भयंकर येतात. इथून आता तुम्हाला दाखवतो इकडं खालच्या
खालचा व्ह्यू बघा तुम्ही किती या पलीकडे. आता तुम्हाला दाखवते पहा किती उंची इकडं पूर्ण जे जे लाईनचे जे मेन लाईन आहे का पोल दिसतात का ते ते केवढुले बारीक किती बारीक दिसत असतात. मग ते सांगा किती किती उंची आहे इकडं, किती उंच आहे ती. तिकडं नीलगाय आहे इकडे येतात. इकडं पूर्ण खाली मैदान आहे पूर्ण सगळं. इकडं आता गायराने म्हणजे आता इथं ढोरं चारतात म्हणजे पावसाळ्यात थोडं गवत निघाले इकडं तिकडं. तर हे पावसाळ्यात ढोरं चारतात इकडं. हे बघा इकडं किती एक नंबर व्ह्यू. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट आपल्या शेताकडे जातो आणि बस तिकडे शेताकडे नेतो. चलो चलो चलो. हे बघा इकडं पूर्ण हे दिसलो आपण पहिल्या आपल्या जागेवर. कालच्या जागेवर आपण इथं डबल आलेलो आहे. आपलं शेत तिकडं मला वाटतं इकडं आलेतच काय म्हणून आपण इकडून जरा लवकर आलो. तर भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओसाठी. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकन दाबल्याशिवाय जाऊ नका, विसरू नका. जय हिंद, जय भारत.